मसाजोग प्रकरणासंदर्भामध्ये अनेक खुलासे होत आहेत, अनेक आरोप प्रत्यारोप जे आहेत ते होत आहेत. या संदर्भामध्ये आमदार रोहित पवार यांनी देखील ट्विट केलेलं आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की सरकार पुरावे नष्ट होण्याची वाट बघते का. थेट त्यांच्याशी बोलणार आहोत. मसाजोग प्रकरणासंदर्भात आपण सरकारवरती टीका केली आहे, फोन टॅब होत आहेत किंवा सीडीआर सरकारला काढता येत नाही, काय नेमके आपलं म्हणणं? हे आमचं एकच मत आहे की एक गुन्हेगार म्हणतो की माझा फोन मला सापडत नाही, मी कुठेतरी इथं फेकला तिथं फेकला, मला कळतच नाही, अशी उत्तरं पोलीस प्रशासन कसं ऐकून घेतं? आता तुम्ही विरोधकाचे फोन टॅप केलेलं अख्ख्या दुनियाला तिथं माहिती, इथं तुम्हाला सीडीआर काढता येत नाही का? का तुम्हाला तो काढायचाच नाहीये? तुम्हाला बघायचंच नाही कुणी कोणाला फोन केला, कुणी कुठलं व्हॉट्सअप कोणाला पाठवलं, दुर्दैवी घटना घडत असताना जो व्हिडिओ काढला तो कोणाला पाठवला, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायच्या नसतील तर मग हेच म्हणावं लागेल, राजाला वजिराला कुठेतरी वाचवायचंय, पण सामान्य लोकांना मात्र त्या ठिकाणी अन्याय तिथं करायचा आहे. आता एवढं तुमच्याकडे सगळं असताना सुद्धा तुम्हाला योग्य ती कारवाई करावी लागेल. आता लोकांकडनं प्रेशर आला, देशमुख परिवाराकडनं प्रेशर आला आणि त्यानंतर तुम्ही वाल्मिक कराडवर तिथं मोका लावत आहात. तर ही प्रक्रिया जरा आधी झाली असते तर काय झाली असेल? मोका तुम्ही लावताय कशाला? मर्डरसाठी लावताय का कशासाठी? हे सुद्धा क्लॅरिटी कुठेतरी लोकांना तिथे यावी लागेल. सूर्यवंशी परिवार सुद्धा अजून तिथं न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे. त्यामुळे सामान्य लोक एका बाजूला न्याय मिळावं यासाठी आंदोलन करतायत आणि दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर महागड्या गाड्या आणि अशा लोकांच्या गाड्या ज्यांनी फसवणूक केली बँकेच्या, त्यांना मंत्रालयामध्ये रेड कार्पेट लावून तुम्ही स्वागत करता. त्यांचा विषय महागडा आहे म्हणून कदाचित तुम्ही त्यांचं स्वागत करता. इथं गरीब मात्र पैसे नसतील त्यांच्याकडे, पण स्वाभिमानी लोक आहेत, त्यांच्याकडे बघून त्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी अख्खा महाराष्ट्र पेटलेला आहे, अख्खा महाराष्ट्र तिथे एकत्रित आलेला आहे, सगळ्या समाजाचे लोक एकत्रित आले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर संतोष देशमुख आणि सूर्यवंशी या दोघांना न्याय मिळालाच पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. ती कार जी आहे मंत्रालय सोडण्यासाठी उपमुख्यमंत्री कार्यालयातून फोन आला असं आपण म्हटलंय ट्विटमध्ये, नेमकं काय आहे ते? आता कुठल्याही व्यक्तीला आज जर घेऊन जायचं असेल तर एखाद्या नेत्याचा नाहीतर मंत्री महोदयाच्या ऑफिसमधून फोन यावा लागतो, नाहीतर पत्र यावं लागतं. तसंच काहीतरी त्या महागड्या गाडीबद्दल झालंय असं आपल्याला कळतंय. हजारो कोटीचा महागडा चुना त्या मोद्रानी नावाच्या व्यक्तीने बँकेला लावलाय अशी चर्चा आहे. पनवेलला 110 एकरची जमीन ज्याची किंमत ही 700-800 कोटीच्या आसपास आहे, अशा जमिनीचा प्रश्न घेऊन ती व्यक्ती तिथं आली होती. म्हणजे महागडा विषय असेल तर तुम्ही त्यांना स्वागत करता आणि सामान्य लोकांचा प्रश्न असेल त्यांना मात्र तुम्ही ताटकळत ठेवता. हा जो भेदभाव या सरकारमध्ये तिथं सुरू आहे हे योग्य नाही. त्यामुळे सरकारने या बाबतीत भूमिका घेत स्पष्टीकरण द्यावं. ती व्यक्ती आली कशाला होती, त्या व्यक्तीने खरंच बँकेना चुना लावलेला आहे का? आता ईओडब्ल्यूची सुद्धा कारवाई त्यांच्यावर झालेली आहे. काही 2 आमदार जे 2017ला आमदार होते आज मंत्री आहेत, त्यांनी सुद्धा तो विषय तिथं मांडला होता. आता खऱ्या अर्थाने जो माणूस फसवणूक करतो, जो माणूस ग्राहकांची फसवणूक करतो, त्याच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे. ती कारवाई मात्र हे सरकार करतंय का? पैशाला आणि महागड्या व्यक्तीला महत्त्व दिलं जातं का न्यायाला जास्त महत्त्व दिलं जातं? येत्या काळामध्ये आपल्याला बघावं लागेल. शेवटचा प्रश्न, अमित शहा शिर्डीमध्ये आले होते, त्यांनी शरद पवार साहेबांवरती टीका केली की धोकाबाजीचं किंवा राजकारण जे आहे ते शरद पवार साहेबांकडून होतं असं त्यांनी म्हटलं. आता महाराष्ट्रात येऊन पवार साहेबांबद्दल बोललं, आता उद्धव ठाकरे साहेबांबद्दल बोललं तरच बातमी होते ना, त्याशिवाय बातमी कशी होणार? आणि बातमी व्हावी म्हणून ते बोलले असावेत. एक भाजपची एक स्टाईल आहे की यायचं आणि हवेत गोळ्या घालायचं आणि निघून जायचं. पण या हवेत गोळ्या घालत असताना कुठेतरी त्यांनी जर संतोष देशमुखांना न्याय मिळवण्यासाठी तुमच्याच नेत्यांचे कान जर पकडले असते, सूर्यवंशीला न्याय मिळावा यासाठी कान धरले असते, नाही तर चाकणमध्ये असू द्या, ज्या काही घटना या महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या घडत आहेत त्याच्याबद्दल जर कान टोचले असते तर आम्ही मान्य केलं असतं. त्या बाबतीत मात्र तुम्ही बोलत नाही आणि नेत्यांच्या बद्दल जाऊन खालच्या लेवलला जाऊन बोलत असताल, याच्यावर आम्ही काय समजायचं? तुम्ही देशाचे तिथं होम मिनिस्टर आहात, त्यामुळे तुमचा कुठे ना कुठेतरी अधिकार नाही तर तुमचा तो हक्क आहे की अन्याय जर सामान्य लोकांवर झाला तर न्याय मिळावा. त्या बाबतीत एक शब्द काढला नाही, पण नेत्यांच्या बाबतीत मात्र खालच्या लेवलला जाऊन ते बोलले, ही दुर्दैवी घटना आहे. अगदी छोटा प्रश्न की जिल्हा विभाजनाची मागणी पुन्हा एकदा होताना दिसते आहे, तर विकासाच्या मुद्द्यावरती काय तुमची काय भूमिका नेमकी जिल्हा? नाही, विकास म्हणजे कुठल्या भागाचा जास्त विकास झाला आणि कुठला नाही झाला याचा आता या जिल्ह्याकडे बघून आपल्याला अभ्यास करावा लागेल. माझं एकच मत आहे, लोकांना विचारावं, लोकांचं मत काय हे जाणून घ्यावं आणि त्यानंतर लोक जे म्हणतात त्या पद्धतीने पुढाकार तिथं घेतला पाहिजे. पण कुठलाही जिल्हा असला तरी शेवटी तिथे असणाऱ्या नेत्यांनी समतोल लक्षात घेऊन विकास करण्याची जरूरत असते. आज इथं एकच मंत्री आहे या जिल्ह्याला, त्या मंत्र्यांची जबाबदारी आहे. विरोधातला नेता आमदार असू नाहीतर सत्तेतला, दोघांना समान न्याय हे मनामध्ये ठेवून विकास त्या बाबतीतलाच झाला पाहिजे.
ते त्या बाबतीत काय घेतात, पण लोकांना विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय घेतला जाऊ नये अशी भूमिका लोकांची सुद्धा आहे आणि आमच्या सगळ्यांची सुद्धा आहे. हे होते आमदार रोहित पवार. कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भुंगळे, एबीपी माझा, सोनाळवाडी, अहिल्यानगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.